झिरो अवरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसन्न जोशी। आजचा आपला विषय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या प्रतिक्रियेमध्ये आहे। आपल्याला कल्पना आहे औरंगजेबाची कबर पाडण्याचा किंवा बाजूला करण्याचा विषय सुरू झाला होता नागपूरमध्ये, त्यानंतर दंगल पेटली, एक चेन रिएक्शन सुरू झाली आणि हे वातावरण असंच राहणार की काय अशी चर्चा असताना अचानक संघाकडनं, अचानक नाही खरं तर त्यांच्या एका पदाधिकाऱ्याकडनं विधान आलं एका जाहीर पत्रकार परिषदेमध्ये की औरंगजेब हे सध्याचं औचित्य नाही, सध्याचा रिलेव्हन्स नाही, औरंगजेब इज नॉट रिलेव्हंट राईट नाव असं ते म्हणाले। आणि यामुळे जो जायचा तो संदेश गेला। त्यानंतर अगदी एबीपी माझ्याशी बोलताना विश्व हिंदू परिषदेचे नेते सुद्धा थोडेसे शांत झाल्यासारखे वाटले। एक मात्र नक्की की हे वातावरण निवळताना दिसते, त्या दृष्टीने ते स्वागतार्ह आहे। पण मग प्रश्न असा आहे की पुढची दिशा काय? औरंगजेब कबर हटाव आंदोलन थंड झालंय, पॉज बटन दाबलं गेलंय का बंद झालेलं आहे? यापुढे ते येणार नाहीये सध्या तरी कल्पना नाही। तोच विषय आपण घेतलेला, त्यासाठी मान्यवर आपल्या समोर आहेत। पण त्यांच्याकडे जाण्यापूर्वी एक नजर माझा पोल सेंटरमध्ये आजचा आपण कोणता प्रश्न घेतलाय पाहूयात ग्राफिक्सद्वारे। माझा आजचा प्रश्न, औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा या घडीला संयुक्तिक नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हे कान टोचलेले संघाच्या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का? होय किंवा नाही आपण देऊ शकता उत्तर। आमच्या एक्स, ट्विटर, यूट्यूब, फेसबुक वरती जाऊन तुम्ही एक्स म्हणजे ट्विटर, एक्स आणि यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टावरती जाऊन तुम्ही या प्रतिक्रियेला उत्तर देऊ शकता आणि आपलं मत नोंदवा। आपण कार्यक्रमाच्या शेवटी ते बघू। मी आता जातो आपल्या गेस्ट सेंटरकडे। आपल्यासोबत मान्यवर आहे ज्यांच्याशी आपण बोलणार आहोत। आपल्यासोबत असेल सुधीर मुनगंटीवार, भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, याशिवाय विकास ठाकरे, काँग्रेसचे आमदार, आनंद दवे, हिंदू महासंघाचे नेते अध्यक्ष, अंजुम इनामदार, मूल निवासी मुस्लिम मंच आणि मुस्लिम चळवळीमध्ये अग्रभागी असलेलं एक नाव, दत्ता शिर्के, स्थानिक रहिवासी नागपूर, आणि गजानन निमदेव, संपादक तरुण भारत। आज त्यांनी अतिशय एक भाजपवरच्याच नेत्यांवरती टीका करणारा अग्रलेख सुद्धा लिहिलेला आहे। ते गजानन निमदेव सुद्धा आपल्यासोबत असणारे तरुण भारतचे संपादक। सगळ्यांचं स्वागत। मी पहिल्यांदा जातोय सुधीर मुनगंटीवारांकडे। मुनगंटीवारजी, संघाची एकदम अचानक पॉज बटन दाबलेलं आहे। औरंगजेब मुद्दा आता एकदम कोणतेही हिंदुत्ववादी संघटना काही करत नाहीये, सगळे चिडीचूप झालेले आहेत। हे काय नेमकं, याचं आकलन कसं करून घ्यायचं? नाही, तुम्ही स्वतःच्या जो अर्थ तुम्ही धरला आहे तसं संघ म्हणागं नाही। बरं, संघाने आपली भूमिका स्पष्ट केली की कारण नसताना आता हा औरंग्याचा विषय का काढगा, हा औरंग्याचा विषय काढगा। बरं, आमदार अबू आझमी यांनी हो, कारण नसताना छावा चित्रपट लोक बघत होते। बरं, त्या औरंग्याचं जे क्रूरता आहे, सैतानी कृत्य आहे, हे सैतानी कृत्य लोकांनी बघितलं। बरं, लोकांच्या मनामध्ये औरंगजेबाच्या बद्दल एक भावना होती की औरंगजेबाने आमच्या छाव्याचं, म्हणजे आमच्या शंभू राजाचं ज्या पद्धतीने 40 दिवस हाल केले त्याचा मनात एक क्रोध होता। आणि हा क्रोध होत असतानाच आमदार अबू आझमीनी तो कुशल प्रशासक होता, बरं, किंवा त्याचे कौतुक केलं। खरं तर औरंग्या हा आपल्यासाठी आदर्श नाही। आपल्या देशामध्ये धनाच्या आधारावर, सत्तेच्या आधारावर एखाद्या व्यक्तीचं मूल्यमापन कधीच होत नाही। बरोबर आहे। आपल्या देशामध्ये त्यागाच्या आधारावर, मानवतेच्या धर्माच्या आधारावर, सेवेच्या आधारावर त्यांचं मूल्यमापन होतं। आता तुम्हाला माहित आहे की औरंग्याने आपल्या पित्याला जेलमध्ये ठेवलं, आणि नुसतं जेलमध्ये ठेवलं नाही तर पाण्याच्या थेंबा थेंबासाठी मौताज केलं। आणि तेव्हा त्यांचे पिताश्री कवीही होते, एक सुंदर कविता केली। ते म्हणाले की मेरे बेटे, ना तू इस देश के लोगों को समझ पाया ना मैं समझ पाया। अरे तू तो अपने जिंदा बाप को पानी के बूंद के लिए तरसा रहा है, और यहाँ के लोग देखो अपने मृतक पितरों को भी जल चढ़ाते हैं पितृमोक्षा मावशा के लिए, और तू मुझे पानी की बूंद बूंद के लिए मोहताज कर रहा है। सत्तेसाठी एक ज्ञानी त्याचा भाऊ होता दारा शुकोह, त्याचा त्यांनी त्यागा सुद्धा संपवलं। बरं, बदमाश तर असा होता, इतका लुच्चा गफंगा होता की दारा शुकोहला संपवण्यासाठी त्यांनी ज्या छोट्या भावाची मदत घेतली त्याला ही संपवलं। त्याचा पोरगा राजकुमार त्याला सोडून गेला। जो जिजिया कर अकबरांनी संपवला, या नादान राज्यकर्त्यांनी लावला। आणि स्वतःच्या धर्माला सुद्धा फसवणारा हा व्यक्ती होता। बरं, आपल्या कमाईची जकात द्यावी लागते म्हणून हा टोपी विणायचा, आणि सांगायचा की ही माझं इन्कम आहे।
म्हणजे राज्याच्या तिजोरीत पैसे देत नव्हता. आता प्रश्न काय आगा, आता औरंग्याचं उदात्तीकरण कोण करताय? खरं तर या देशात जंगेज खान आगा आयुष्यात एका युद्धात पराभूत झाला नाही, पण तो आमचा आदर्श नाही. तैमूर गगनी स्वतःचा पराक्रम दाखवण्यासाठी 1,00,000 मानवी कवट्याचा राजमहल केला, तो आदर्श नाही. नादिर शहानी चांदणी चौकात 60,000 लोकांची कत्तल केली, आमचा आदर्श नाही. आमचे आदर्श कोण आहे? छत्रपती शिवाजी महाराज. आमचे आदर्श आयुष्याच्या 32 वर्षाचं आयुष्य, पण सूर्यानी सुद्धा ईर्ष्या करावी असं पराक्रमाचं तेज राजा शंभू महाराजांमध्ये. मा झाशीची राणी, महाराणा प्रताप हे आमच्या देशाचे आदर्श. मला इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आणि त्याचा अभिमान सुद्धा आहे आपल्याला. मला मुनगंटीवरजी हे समजून घ्यायचं आहे, मुनगंटीवरजी मला हे समजून घ्यायचं आहे की आता औरंगजेब कबर उखाडणे किंवा स्थलांतरित करणे हा मुद्दा संपला आहे का संघाच्या दिशा दिग्दर्शनानंतर? असं आहे की अफझल खानाच्या कबरीचं अतिक्रमण हटवावं ही मागणी 29 जुलै 1953 केली गेली. आता तुमच्यासारख्या पत्रकारांनी असाच प्रश्न तेव्हाही विचारला असता की हा मुद्दा संपला का, तर मग 10 नोव्हेंबर 2022 त्याच्या कबरीचं अतिक्रमण हटलंच नसतं. हे मुद्दे असे सेकंदात, एका मिनिटात किंवा पत्रकारांच्या प्रश्नांनी संपत नाही. हा एक जाज्वल्य इतिहास आहे आणि या इतिहासामध्ये असे मुद्दे संपत नाही. औरंगाबादचं नामांतरण 1988 आमचे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी घोषित केलं. कधी? 1988 झालं. कधी? 16 सप्टेंबर आता 2023 आम्ही जेव्हा कॅबिनेट बैठक संभाजीनगर मध्ये घेतली, 175वा अमृत महोत्सवी वर्ष हे मराठवाड्याच्या स्वातंत्र्याचं होतं, तेव्हा 17 सप्टेंबरला हा विषय तेव्हा मार्गी लागला. म्हणून हा प्रश्न संपला की जिवंत आहे हा प्रश्न उद्भवत नाही. काळानुरूप त्याची तीव्रता, त्याची मागणी, लोकांच्या मनामध्ये रोष. आता जसं तुम्ही विचारलं हा मुद्दा का उपस्थित जागाव, हा मुद्दा कदाचित आमदार अबू आझमीनी उदात्तीकरण केलंच नसतं, तर हा मुद्दा आता उपस्थित जागा असता का? सांगा बरं. हा प्रश्न संपला की जिवंत आहे याचं उत्तर ना तुम्ही देऊ शकत ना मी देऊ शकत. उद्या तुमची पिढी कशी असेल आणि आमची पिढी पुन्हा कशी असेल हे कोण सांगू शकतं? नक्कीच. मी मुनगंटीवरजी तुम्ही आपल्यासोबत राहाच, आपल्यासोबत बाकी पाहुणे त्यांच्याकडे मी जातोय. पुन्हा एकदा ओळख करून देईन. आपल्यासोबत विकास ठाकरे, काँग्रेसचे आमदार आनंद दवे हिंदू महासंघ, अंजुम इनामदार मूल निवासी मुस्लिम मंच, दत्ता शिर्के स्थानिक रहिवासी नागपूर आणि गजानन निमदेव संपादक तरुण भारत. मी पहिल्यांदा काँग्रेसच्या विकास ठाकरेंची प्रतिक्रिया घेतो आणि त्या बाकीच्या मान्यवरांकडे जातो. सगळ्यांना एक विनंती आहे, आपण जेवढं थोडक्यात उत्तर द्याल तेवढ्या प्रमाणात मला इतरांकडे जाता येईल आणि तुमच्याकडे वारंवार येता येईल. ठाकरेजी, या सगळ्या विषयाकडे आपण कसं पाहताय? संघाने असं विधान करणं आणि ते सूचक असं, संघाशिवाय काही प्रेस नोट नाही कडत, एक सूचक विधान असतं आणि संदेश सगळ्यांना जातो, अशी आतापर्यंत यंत्रणा राहिलेली आहे. तुम्ही कसं पाहता याकडे? संघाने जे विधान केलं आहे त्याचं तर अभिनंदन करावंच लागेल. देर आहे दुरुस्त आहे, पण संघाने याचं अभिनंदन केलं आहे. आणि मला वाटतं की आजच्या घडीला या राज्यातल्या जनतेला काय पाहिजे, जनतेपुढे कोणते प्रश्न आहे, त्या प्रश्नांवर चर्चा सोडून आम्ही उगाच दुसऱ्या प्रश्नांवर चर्चा करत असतो. जे निवडून आलेले जनप्रतिनिधी असतात ते जबाबदार लोक असतात. लाखो जनता त्यांना वोट देऊन निवडून पाठवते आणि निवडून आल्यानंतर आपण कोणत्या विषयावर बोलायचं जेणेकरून कुठल्याही समाजाच्या भावना भडकतील का, मग तो कुठलाही समाज असू दे, परंतु हे सगळं सांभाळून बोलण्याचं काम जनप्रतिनिधींनी केलं पाहिजे. शेवटी महाराष्ट्रातल्या जनतेला सर्व निवडून आलेल्या आमदारांकडनं अपेक्षा आहेत, सरकारकडनं अपेक्षा आहेत आणि आमचा सभागृहाचा वेळ याच्यातच वाया गेला तर मला वाटते काही त्याच्यातनं मिळणार नाही या जनतेला. आणि जनतेची जनप्रतिनिधीकडे बघण्याची जी नजर आहे ती बदलून जाईल. परंतु येणाऱ्या काळामध्ये सर्वच पक्षाच्या जनप्रतिनिधींनी बदललं पाहिजे की ज्या गोष्टीचा आज संबंध नाही, ज्या गोष्टीची आज चर्चा करून काही मिळणार नाही, अशा गोष्टींवर चर्चा करून
उगाच आपला वेळ वाया घालवू नये आणि सामान्य जनतेचे हिताचे प्रश्न असेल बरं, खेळीमेळीच्या Interesting. वातावरणात या निमित्ताने एक सोडवायला अपवादात्मक चित्र जनतेला बघायला कसं मिळालं. हित मिळेल या संघाच्या राज्याच्या विधानाचं स्वागत काँग्रेसचे त्यासाठी- आमदार करतायत असं एक चित्र बघायला मिळालं. एका अर्थानं चांगलं आहे. असा एक राजकीय समभाव होत असेल तर समरसता होत असेल समरसता तर चांगली गोष्ट आहे. संघाचं विधान आहे, काँग्रेसचे नेते स्वागत करतायत. अपेक्षा ही आहे की शांतता राहावी. मी बाकीच्यांकडे जातो. अंजुम इनामदार आपल्यासोबत आहेत. पुण्यातलं आणि एकूणच मुस्लिम चळवळीतलं एक महत्त्वाचं नाव आहे. मूल निवासी मुस्लिम मंचाचे ते प्रमुख सुद्धा आहेत. अंजुम इनामदारजी, या घटनांकडे तुम्ही कसं पाहताय, खास करून संघाच्या या विधानानंतर? बघा, संघाच्या या विधानाचा जरी आम्ही स्वागत जरी करत असेल तर मला असं वाटतं की ज्या लोकांसाठी त्यांनी हे अपील केलेलं आहे, बरं, मला वाटतं ते लोक काय ऐकणारे लोक नाही. कारण त्या संघटनेचा एक इतिहास आहे. आपण यापूर्वी पाहिलेलं असेल, हेमंत करकरे साहेबांच्या माध्यमातून या संघटनांचा देशद्रोहीच्या खटल्यामध्ये त्यांचे नाव आलेले आहे. अनेक बॉम्बस्फोटामध्ये त्यांचे नाव आलेले आहे. जरी आज त्यांनी आवाहन केलं असेल की तुम्ही हे थांबवा, तर मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हे काय थांबतील नाही. कारण संघाला हे लोक अजिबात मानत नाही. यापूर्वी जर आपण पाहिलेलं असेल की त्याने मोहन भागवत साहेबांनी सांगितलेलं होतं की प्रत्येक मशिदीखाली तुम्ही शिवलिंग शोधू नका, शांतता ठेवा, मुस्लिम समाजाला सामावून घ्या, मुस्लिम समाजावर तुम्ही अन्याय अत्याचार करू नका. बरं, मोदी साहेब सांगतात की जर तुम्हाला मारायचंच असेल तर तुम्ही मला मारा, पण अल्पसंख्याकांना मारू नका. अशा पद्धतीने विधाने करून सुद्धा जर मोदी साहेबांनी जरी विधान केलं किंवा मोहन भागवत साहेबांनी जरी विधान केलं, तर मला वाटतं की बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, जे कडवट हिंदुत्वादी संघटना आहे, बरं, ते या लोकांच्या आव्हानाला कधीही मानत नाही. कारण यांच्या अधीन नाही आणि या लोकांचं कधीच ते ऐकत नाही. मला वाटतं की ज्या विषयावर आता हे सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये गदारोळ उडलेला आहे, तो घटना खूप नागपूरची हे निंदनीय आहे. कारण त्यांनी बघा, ते आमचे आयडॉल नाही आहे. आम्ही अजिबात औरंगजेब असेल किंवा जे मुघल सल्तनतचे लोक असतील ते आमचे आयडॉल नाही आहे. आम्ही अजिबात त्यांचे आम्ही वंशज पण नाही, त्यांना आम्ही मानत पण नाही. मात्र ज्या संघटनांनी ज्या पद्धतीने कबरीवर असलेली चादर आयतींचा कुराणचा जे लिहिलेलं आहेत आहे त्या आयतींचं त्यांनी हे केलेलं आहे. मला वाटतं हे खूप दुर्दैवी आहे. त्या संघटनांनी मला वाटतं की जाहीर माफी मागावी. कारण कुराणाचे प्रत जाळणे, कुराणाचे एखादं लिखाण करणे मला वाटतं चुकीचं आहे. अशा पद्धतीची घटना होऊ नये त्यासाठी मला वाटतं राज्य सरकारने त्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असं या ठिकाणी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून. ठीक आहे. आता अंजुमजी, तुम्ही एक भूमिका तर नक्की मांडलेली आहे आणि ती शांततेच्या दिशेने जाणार आहे. तुम्ही संघाच्या सरसंघचालकांचं नाव घेतलं, मोदींचं नाव घेतलं, मात्र त्याचवेळी या प्रकरणाची काही दुसरी बाजू सुद्धा आहे जी नागपूरकरांनी जवळून बघितलेली आहे. आणि त्यासाठीच तर मी शिर्के आणि निमदेव हे आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी मी आनंद दवेंकडे जातो. कारण आनंद दवे यांनी अशी कमेंट केलेली आहे की आत्ता रिलेव्हंट नाही आहे, पण 2029च्या निवडणुका सुरू झाल्या की पुन्हा एकदा औरंगजेब रिलेव्हंट होईल, कारण त्यावेळी पुन्हा एकदा चर्चा सुरू करता येईल. मी दवेंकडे जातो. दवेजी, कसं बघताय तुम्ही या प्रकरणाकडे? काय आता काय प्रतिक्रिया आहे तुमची? रिलेव्हन्स संपला औरंगजेबाचा. सर्वप्रथम विश्व हिंदू परिषदेचं मी आभार मानतो आणि धन्यवाद सुद्धा देतो की एक चांगला विषय त्यांनी महाराष्ट्राच्या लोकांपुढे पुन्हा एकदा आणला. आणि संघाची जी भूमिका आहे, जसं मी दुपारी सुद्धा तुम्हाला बोललो प्रसन्नजी, की आम्हाला ती दुःखद वाटते आणि अर्धवट सुद्धा वाटते. ती आत्ता रिलिव्हंट नाहीये, म्हणजे ती भूमिकाच रिलिव्हंट नाही असं म्हणायला पाहिजे. मग ती कधी रिलिव्हंट होणार आहे का कधीच रिलिव्हंट होणार नाही हे सुद्धा स्पष्ट करायला पाहिजे होतं. 29 आम्ही तो विषय घेणार तुम्ही ऐकलं नाही का सुधीर मुनगंटीवार बोलत होते, तुम्हाला मला माहित नाही, तुम्ही उशिरा कनेक्ट झाला असाल. ते म्हणाले असं बोलले की औरंगाबादचं नाव संभाजीनगर व्हावं ही 88 ची मागणी होती, ती आता पूर्ण झाली. अफजल खानाच्या कबरीच्या भोवतीचं बांधकाम पाडावं ही मागच्या शतकातली मागणी होती, काय 90च्या दशकामध्ये, ती आता पूर्ण झाली. जरा वेळ द्या, गोष्टी पुढे जातील. काय घाई आनंद दवे नाही इतकी? एक्झॅक्टली, म्हणजे मला तेच म्हणायचं. त्यांनी असं नाही सांगितलं की विषय संपलाय. कधी कधी तो विषय परत आमची पुढची पिढी काढू शकेल असं सुधीर भाऊंनी सांगितलंय. जे संघाला अर्धवट अप्रत्यक्ष सांगायचे सुधीर भाऊंनी स्पष्ट सांगितले की विषय संपलेला नाही. आणि आमचंही म्हणणं की तो विषय संपू नये. कशाचे तो विषय संपवतो. आणि आता जे नवीन विधाने येते की 6वा पिक्चर बघितल्यानंतर लोकांना औरंगजेब कळला, अतिशय दुःखद. आम्ही ते लहानपणापासून बघतोय त्याची पापं, आम्ही ऐकवतोय, लोकांना आम्ही सांगतोय. त्यामुळे संघाची भूमिका बोट चेपी आहे. आणि त्यांनी जर अनरिलिव्हंट असं म्हणायचं असेल तर 4 दिवस आधीच सांगायचं पाहिजे होतं, जेव्हा विश्व हिंदू परिषदेने ते आंदोलन घोषित केलं होतं.
तर हा तमाशा झाला नसता. हिंदूंची दुकानं फुटलीत प्रसन्ना, वाईट याच असतंय आम्हाला. दुकानं हिंदूंची फुटली, मार हिंदूंनी खाल्ला, दगडे हिंदूंच्या घरावर आलीत, गाड्या हिंदूंच्या फोडल्यात आणि नंतर 10 हिंदू मुलांना दोन्हीकडे हिंदू मुलांच्या खर्च आम्ही दवेजी राहत इंदोरी म्हणतात तसं आग लगेगी घर तो घर जलेगी, जद में आएंगे अनेक मकान जद में आएंगे, आगेच्या लपेट्यात येतील, यहाँ पे हमारा मकान थोडी आहे. त्यांचं तेच म्हणणं होतं मगाशी अंजुम इनामदारांचं की मुळात सुरू झालं त्या एका पवित्र चादरी ज्याच्यावरती कुराणाच्या आयत्या होत्या त्याचं विडंबन झालं आणि मग सगळ्याच गोष्टी हाताबाहेर गेल्या. हिंदूंचंही नुकसान झालं, मुसलमानांचं सुद्धा झालं. आज मुसलमानांबद्दल ज्या नागपूरमध्ये एक दिलाने राहत होते आज त्यांच्याबद्दल संशयाचं वातावरण झालं. नुकसान सगळ्यांचं झालंय. आनंदवे नाही लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतो, हिंदूंचं जास्त नुकसान झालंय. हिंदूंची स्ट्रीट पॉवर संपली आहे का काय अशी एक शंका आम्हाला सुद्धा यायला लागली आहे. बरं, 5 वाजता औरंगजेब काय जिंदाबादच्या घोषणा होतात, तिथं गुप्तचर खात्यातलं कोणी अधिकारी नसेल का त्यांनी रिपोर्टिंग केलं नाही का? रिपोर्टिंग केल्यानंतर सुद्धा दुर्लक्ष झालं. मग पेट्रोल पंप तयार व्हायला काही वेळ लागतो, घराघरात पोहोचायला वेळ लागतो. पार्किंगच्या गाड्या कशा सरकवल्या गेल्या, मग आंदोलनाला सुरुवात कशी झाली, मग दगडफेक कशी झाली, मग गुप्तचर खात्याचं अपयश आहे का? माझं स्पष्ट म्हणणं आहे, विशालगडाची ती काय ती मशीद असेल, दुसरं धारावीची मशीद असेल किंवा कालचा असेल, एक हिंदूंना संदेश दिला गेलाय, मुस्लिमांना सुद्धा संदेश दिला गेलाय, तुम्ही आंदोलन करा, तुम्ही दगडफेक करा. अनधिकृत मशिदी सुद्धा पाडल्या जात नाहीत. हिंदूंच्या राज्यात हिंदुत्ववादी सरकारच्या मध्ये हिंदूंवर गुन्हे दाखल होतात, मशिदी पाडल्या जात नाहीत, हिंदूंची दुकानं फोडली जातात. हिंदूंचा सर्वात मोठा अपमान मागच्या 2 ते 3 दिवसात झालाय असं हिंदू महासंघ मानतो. संघानं नुकतंच केलेलं विधान औरंगजेब हा सध्याचा विषय नाही, संयुक्तिक नाही, रिलेव्हंट नाही आणि त्यामुळे आता हे कबरीचं प्रकरण, कबर हटवणे वगैरे जरा थोडं शांत झाल्यासारखी स्थिती आहे. त्याबद्दल आपली चर्चा सुरू आहे. आपल्यासोबत आता नागपूरहून 2 पाहुणे आहेत, दत्ता शिर्के स्थानिक रहिवासी आणि गजानन निमदेव संपादक तरुण भारत नागपूर. मी शिर्केंकडे आधी जातो. शिर्केजी, काल गेस्टही खूप होते, कदाचित तुम्हाला फार सांगता आलं नसेल. एक चित्र असं होतंय की म्हणजे अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर हिंदूंचं म्हणणं ऐकून घ्या, हा एक आक्रोश आम्हाला आमच्या सोशल मीडियावर ऐकायला मिळाला. त्यामुळे तुमचं नेमकं काय म्हणणं आहे, काय असे मुद्दे होते काल तुम्हाला सांगता आले नाही, काय नेमकं झालंय नागपूरमध्ये? काल जी दंगल झाली आणि ज्या सगळ्या गोष्टी घडल्या आणि फक्त हिंदूंनाच टार्गेट करण्यात आलं, हिंदूंनाच चे घरं जाळण्यात आले, हिंदूंच्याच गाड्या फोडण्यात आल्या, तिथे जे इंडिकेशन होते ते करण्यात आलं. मग हे हिंदूंवरच का, बाकी का नाही? म्हणजे त्या ठिकाणी मुसलमानांचं पण होतं, पण मुसलमानांवर काही झालं नाही. आणि हा जो मुद्दा होता की ज्या अफवेमुळे हे सगळं झालं, मग अफवेमुळे झालं, मग ही अफवा कोणी फैलवली, त्याच्यावर काही झाले नाही. आणि दुसरा मुद्दा असा की याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर औरंगजेबाचं महिमा मंडन जे चालू होतं त्याच्यानंतर काहीतरी ज्या युवकांच्या ज्या होत्या म्हणजे यंग युवकांच्या ज्या आहे मुसलमान लोकांच्या मुलांच्या डीपीवर औरंगजेब होता. मग हा औरंगजेब आला कुठून? मग यांना औरंगजेबाचं समर्थन करायचं नव्हतं. मग हे सगळे विचार होते, मग हे कुठेतरी त्याला हे होत आहे का? मग हे करण्यासाठी म्हणून मग त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये युवक होते, म्हणजे 16-16 वर्षाची मुलं, 14 वर्षाची मुलं, अशी सगळी यंगच मुलं होते. मग यांचे माते कोणी फिरवले आणि ही सगळी घटना कशी केली हा माझा प्रश्न आहे. आणि हे असं फक्त हिंदूंच्या बाबतीत का झालं? कारण आजपर्यंत आमच्याकडे असं काही झालं नाही, हे आताच का झालं? बरं, शिर्केंना महत्वाचा मुद्दा मांडलेला आणि त्यांनी हे पण म्हटलेलं आहे की एवढ्या 16-16 वर्षांची मुलं फितवली कोणी, त्याच्या डोक्यात कोणी हा विखार भरला कोणी? कारण नागपूरमध्ये असं काही घडलेलं नाही असं सुद्धा शिर्के सांगतायत. मी आता या बाबतीत हा मुद्दा ज्यांनी नागपूरमध्येच ज्यांची पत्रकारितेची कारकीर्द गेलेली आहे, जात आहे, जे संपादक आहेत तरुण भारतचे गजानन निमदेव, त्यांच्याकडे जातो. निमदेवजी, तुमच्या दृष्टिकोनातून कालचा सगळा प्रकार आणि आता संघाची आलेली भूमिका, समोर आलेली भूमिका, याकडे आपण कसं पाहता? मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सांस्कृतिक राष्ट्रवाद जोपासणारी संघटना आहे आणि वसुधैव कुटुंबकम ही हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा महत्त्वाचा दृष्टिकोन आहे. संपूर्ण जगाच्या कल्याणाची कामना करणारा संघ हिंसेचं कधीही समर्थन करत नाही आणि तीच बाब आज संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील अंबेकर यांनी स्पष्ट केली. आणि सुनील अंबेकरांना एका महिला पत्रकाराने औरंगजेबाविषयी प्रश्न विचारला. विषय वेगळा होता. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेसंबंधी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली होती आणि त्या पत्रकार परिषदेत एका महिला पत्रकाराने विचारले की
औरंगजेबाचा मुद्दा आता प्रासंगिक आहे का, त्यावर एका शब्दात त्यांनी फक्त सांगितलं की प्रासंगिक नाही. ते जे बोलले त्याचा अर्थ विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांना इशारा दिला, त्यांचे कान टोचले असं मी अजिबात मानत नाही. संघ ही स्वतंत्र संघटना आहे, संस्था आहे आणि विश्व हिंदू परिषद, बजरंग दल हे हिंदूंच्या हितार्थ, हिंदूंच्या संरक्षणार्थ काम करतात. राहिला प्रश्न काल नागपुरात 17 मार्च रोजी रात्री घडलेल्या घटनेचा. 17 मार्च रोजी दुपारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आलं. ते आंदोलन अतिशय शांततापूर्ण होतं आणि कुठेही चिथावणी देणाऱ्या कुठल्याही घोषणा विश्व हिंदू परिषदेच्या किंवा बजरंग दलाच्या निमदेवजी जी चादर जाळली गेली हा मुद्दा सारखा पुढे येतोय. समाज माध्यमांवरच्या अनेकांनी त्याचे व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत आणि जर का ते चुकीचे व्हिडिओ असतील तर सरकारनं कारवाई सुद्धा केलेली नाहीये त्यावर. मग त्या चादर जाळल्यामुळे सगळं भडकलं असा एक दावा होतो. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी यांनी आज विधिमंडळात निवेदन करून स्पष्टपणे सांगितलंय की पोलिसांनी केलेल्या चौकशीत हिरव्या कापडावर आयता लिहिलेल्या होत्या वगैरे आणि तसं काही कापड जाळल्या गेलेलं पोलिसांना तरी आढळून आलेलं नाही. त्या निष्कर्षाप्रत नागपूर पोलीस आलेले आहेत आणि मुख्यमंत्री ही जबाबदार व्यक्ती आहे आणि पहिल्या दिवशीपासून देवेंद्र फडणवीसांनी अतिशय संयमित भूमिका घेतली. ते या राज्याचे गृहमंत्री सुद्धा आहेत आणि आज त्यांनी विधिमंडळात स्पष्टपणे सांगितलं असा कुठलाही प्रकार घडला नव्हता आणि तसा प्रकार जर घडला नव्हता तर मग तसा प्रकार घडला अशी अफवा पसरवून दंगल घडवून आणण्याचं कारण काय. नागपूर शहरात, महाल परिसरात ज्या भागात हिंसाचार झाला त्या भागात हिंसाचार करणारे कोण होते हे व्हिडिओतून स्पष्ट दिसत आहे आणि ते कोणत्या धर्माचे आहेत, कोणत्या समुदायाचे आहेत सगळं स्पष्ट दिसते आहे. त्यामुळे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलावर जर आरोप होत असेल त्यात मी तो अजिबात मान्य करत नाही. एक पत्रकार म्हणून मी सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि आज मी जो अग्रलेख लिहिला, मगाशी तुम्ही माझी ओळख करून देताना सांगितलं की भाजपावरही टीका केली आहे. आजच्या अग्रलेखात भाजपावर कुठलीही टीका केली, बावनकुळेंवर केली ना तुम्ही, अग्रलेख लिहिला बावनकुळेंवर केली ना तुम्ही, राहिली पाहिजे. बालिश बुद्धीचे तुम्ही, आता मी शब्द नाही वापरत पण तुम्ही बावनकुळेंवरती जोरदार टीका केली आहे. नाही, अजिबात नाही केली. बावनकुळेंवर अग्रलेखात कुठलीही टीका नाहीये. तुम्ही अग्रलेख पूर्ण पुन्हा एकदा वाचा, तुम्हाला तिथे कुठेही टीका आढळून येणार नाही. संयमित अग्रलेख लिहिला. 1992 पासून नागपुरात कुठलीही अनुचित घटना कधीही घडली नव्हती. सर्व समुदायाचे लोक गुण्या गोविंदाने राहतात आहे, परंतु 17 मार्चला अचानक असं काय घडलं त्याचा तपास पोलीस करतात आहे. 51 लोकांना अटक करण्यात आलेली आहे. त्या 51 लोकांपैकी 24 जण असे आहेत की जे मध्य नागपूरमध्ये राहतच नाही. ते मध्य नागपूरच्या बाहेरचे लोक मध्य नागपूरमध्ये येऊन दगडफेक करतात, जाळपोळ करतात. निमदेवजी, हिंदुत्ववादी संघटनांच्या 8-9 लोकांनी समर्पण केलेलं आहे. मिळाली आहे. त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर आणि समोरच्या विरोधकांकडून जेव्हा त्यांच्यावर FIR दाखल करण्याची मागणी केली त्यामुळे त्यांनी समर्पण करणं पसंत केलं. कारण त्यांनी काही केलेलंच नाहीये तर भीती कशाची आली. पोलिसांसमोर जाऊन पोलीस त्यांच्यावर काय ऍक्शन घेणार आहे. त्या सर्वांना जमानत सुद्धा मिळाली आहे. त्यांच्या विरुद्ध नॉन बेलेबल सगळे कलम लावले आहेत आणि जर त्यांनी काही केलं असतं तर नॉन बेलेबल कलम लावण्याची त्यांना पोलिसांना काय आवश्यकता पडली. ठीक आहे, मी पुन्हा एकदा जातो सुधीर मुनगंटीवारांकडे आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांकडे पुन्हा एकदा येईन. मुनगंटीवारजी, मागासचा एक मुद्दा होता औरंगजेबाच्या सद्यकालीन उपयुक्ततेचा किंवा रिलेव्हन्सचा म्हणूया, उपयुक्तता शब्द चुकीचा ठरेल, जो एका अर्थानं खरा असला तरी सुद्धा. पण मी तुम्हाला तसा प्रश्न विचारतो जो आनंद दवे पण मगाशी म्हणत होते की फक्त निवडणुकीत ते निवडणुकच चर्चा होणार आहे का. तुम्हाला एक उदाहरण देतो आणि हे उदाहरण आनंद दवेंना पण लागू आहे. पोटनिवडणूक होती कसबा मतदारसंघातली आणि तेव्हा तिकडे महादेवाच्या मंदिराचा एक मुद्दा आहे, अशाच तिकडे काय दर्गा आहे, तिकडे महादेव मंदिरे वगैरे वगैरे चर्चा सुरू होती. तो मुद्दा चर्चेला सुद्धा गेला. आता पोटनिवडणूक तेव्हा हरली भाजप, नंतर पुन्हा भाजप जिंकून आली, हेमंत रासने जिंकून आले आणि आता ती चर्चा हेमंत रासने करत नाहीत, ना तुमचे खासदार करतात, ना कोणती हिंदुत्ववादी संघटना करते पुण्यातली. माझा आपल्याला प्रश्न असा आहे, औरंगजेब सुद्धा दरवेळी निवडणुका, दरवेळी औरंगजेब याचं एक नवीन, म्हणजे एकेकाळी तसं बाबरी बाबतीत होतं, आता ते औरंगजेबाचं होणार आहे का महाराष्ट्र. असं आहे, जशी दृष्टी तशी सृष्टी.
हे मुद्दे चिरंतन कायम असतात. तुमच्या दृष्टीने ज्या मुद्द्याचं महत्व असतं ते चर्चेला येतात, ज्या मुद्द्याचं महत्व नसतं ते चर्चेत राहत नाही. आता मी विधानसभेत कर्जमुक्तीचाही मुद्दा मांडला, तुम्ही किती वेळ दिला टीव्ही चॅनलवर? नाही दिला. औरंगजेबाच्या मुद्द्याला चॅनल 24 तासापैकी 23 तास देते. प्रश्न असा आहे की उघडा डोळे बघा नीट हे फक्त स्लोगन नाही आहे. आपण जेव्हा प्रश्न करतो, आता आमचे मित्र विकास ठाकरे म्हणत होते, अरे विधानसभेत तर जनतेच्या हिताचे 50 मुद्दे मांडले. संजय गांधी निराधार योजनेचं अनुदान योग्य क्षणी आलं पाहिजे, ठिबक सिंचन योजनेचं अनुदान दिलं गेलं पाहिजे, शिक्षण क्षेत्रामध्ये बदल केले पाहिजे. पण हे टीव्ही चॅनल्सच्या दृष्टीने उपयुक्त मुद्देच नाहीये. उपयुक्त मुद्दे हे औरंगजेब, औरंग्याचं थडगं हे जर मुद्दे असतील तर तुम्हाला जे वाटतात विषय ते महत्वाचे आहे. त्याच्याशिवाय दुसरे महत्वाचे विषय कसे असू शकतील? आणि म्हणून निवडणुकीत जेव्हा तुम्ही एखाद्या उमेदवाराचा किंवा त्याच्या निवडणूक प्रमुखाची इंटरव्ह्यू घेता तेव्हा कोणीतरी प्रश्न विचारतो, त्या प्रश्नावर ते उत्तर देतात. आता मी अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण 5 दिवसात काढलं, कुठं मुद्दाच जागा नाही. मला असं वाटतं की जे सत्य आहे ते सत्य आहे. जो इतिहास वीरतेचा आहे, पराक्रमाचा इतिहास आहे, तो कोणीही झाकू शकत नाही. आणि ही जगातली पद्धत आहे. आपण औरंगजेब मार्ग दिल्लीमध्ये बदलवला, एपीजे अब्दुल कलाम मार्ग केला. आज तुम्ही जर्मनीमध्ये जा, जपानमध्ये जा, अनेक गोष्टी तुम्हाला दिसतील. हा एक जागतिक विषय आहे, हा काही आपल्या देशाचा विषय नाही. जगामध्ये सुद्धा आक्रमणकार्यांच्या संदर्भामध्ये उदात्तीकरण होत नाही आणि भारतातही होणार नाही, हे खरं आहे. या अगोदरची सरकार फक्त आणि फक्त तुष्टीकरण करायची. ठीक आहे, म्हणून या विषयाच्या संदर्भात एक नवीन भूमिका झाली. ठीक आहे. मुनगंटीवारची एक मुद्दा होता फक्त असेलच. मुनगंटीवारची आपण माध्यमांवरती टीका केली की मुनगंटीवारांनी इकडे आत्महत्या, शेतकरी आत्महत्येचा आणि कर्जमाफीचा मुद्दा मांडला आणि माध्यमांनी त्याला उचलून धरलं नाही. चूक झाली असेल, खरंच चूक झाली असेल. पण मग माझा प्रश्न असा आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा आत्महत्येचा मुद्दा हा पर्यायानं हिंदूंचा आहे, कारण बहुतांश शेतकरी हिंदू आहेत. मग त्या न्यायाने विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, तुमच्याच शब्दात सांगायचं झालं तर औरंगजेबाचा थडगं वगैरे शब्द या गोष्टींचा काही उपयोग करण्याच्या ऐवजी विश्व हिंदू परिषद शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, बजरंग दल मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, याच्यावर आंदोलन करताना का दिसल्या नाहीत? त्यांनी केले असतं तर आम्ही पण कव्हर केलं असतं. असं आहे, विश्व हिंदू परिषद हे हिंदूंशी संबंधित ज्या ज्या काही महत्वाच्या मुद्द्यावर ते काम करते. अच्छा, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर राजकीय पक्ष म्हणून, राजकीय कार्यकर्ते म्हणून आम्ही करायचं असतं, आम्ही ते करतोय. बरं, आणि ते आम्ही करू. त्यासाठी किती किंमत चुकवावी लागली ती किंमत चुकवू, पण जनतेचा, दीनदुर्बल शोषित पीडितांचा आवाज हा आम्ही निश्चित मांडू. फक्त अपेक्षा हीच आहे, जेव्हा तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता तेव्हा आपणही कोणत्या मुद्द्याला किती महत्व द्यायचं तुम्हाला मग ठरवावं लागेल. आज दंग्यामध्ये गरिबांचं नुकसान झालं तर तुम्ही आम्ही याची मागणी करू ना की कायद्यामध्ये बदल केला पाहिजे, फास्ट ट्रॅक कोर्ट केलं पाहिजे. जे दंगेखोर आहे, आतंकी आहे, त्यांच्या संपत्त्या विकून या गरीब मध्यमवर्गीयांना मदत केली पाहिजे. याच्यावर चर्चा करू ना. बरं, कोण थांबवलं यावर चर्चा? मुनगंटीवारची आपण याच्यावरती एकमत आहे, अगदी 100% एकमत आहे. गरिबांची मदत झाली पाहिजे. तुम्ही आम्हाला वेळ दिला. मी थोडं पुढेही जातो कारण आता शेवटची 10 मिनिटं उरलेत. मला बाकीच्यांकडे जायचं, मला अंजुम इनामदारांकडे जायचं. अंजुमजी, एक मुद्दा मला स्पष्टपणे विचारायचा आहे तुम्हाला, जो नागपूरमधल्या लोकांकडनं येतोय. दंगल झाली असतील तर मग सगळ्यांना त्याची झळ पोचली पाहिजे, पण दगडफेक झालेली घरं हिंदूंची, काचा फोडण्यात आल्या हिंदूंच्या गाड्यांच्या, तर मग ही दंगल फक्त केवळ नुसती दंगल झाली असं म्हणून कसं चालेल? कुणावर तरी जबाबदारी निश्चित केली पाहिजे, असा सारखा मुद्दा नागपूरकरांकडनं व्यक्त होतोय. तुमचं यावरती काय मत? नाही, आपल्या चॅनलमध्ये आता पत्रकार बंधू आहे, माफ करा त्यांनी वाईट मनात वाटून घेऊ नये. मला वाटतं ते ग्राउंडवर नव्हते त्या दिवशी. मी स्वतः त्या प्रत्येक चॅनल आम्ही बघत होतो की ज्या ठिकाणी आंदोलन होत होतं विश्व हिंदू परिषद, बजरंग दलचा, ते शांततेत होत नव्हता. आपण पाहिलेलं असेल की शांततेत होत नव्हता. त्यांची घोषणा आक्षेपार्ह घोषणा होते, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे होते, समाजामध्ये भांडण लावणारे होते. आणि ज्या पद्धतीने ते सर्कल करून, एक राऊंड सर्कल करून ते आंदोलन करत होते, त्या आंदोलनाच्या मध्ये त्यांनी चादर घेतली
आता साहेबांनी सांगितलं ते पत्रकार बंधूने की ते काय त्याच्यावर आयती वगैरे नव्हती. अहो अख्ख्या सर्व चॅनलवर दाखवलं त्यांनी. महाराष्ट्रातील सर्व चॅनलवर, युट्यूबवर आलेले आहे. अनेक जे युट्यूबवर चॅनलमध्ये आलेले आहे, अनेक लोकांनी व्हिडिओ व्हायरल केलेले आहे, त्या सर्वांच्या माध्यमातून पुढे आलेलं आहे. तर अशा पद्धतीने एकातर्फे आपण बोलता येणार नाही. कदाचित हे हिंदुत्ववादी संघटना मुस्लिमांच्या एरियामध्ये जाऊन त्यांना चितवणी देत होत्या, तिथं त्यांना चिडवत होता. बरं, स्वाभाविक आहे. रमजानचा महिना होता, उपवास होते, दिवसभर महिना रमजान नाही का उपवास करून लोक त्यांना समजत होते की तुम्ही बघा चादर चालू नका, चादरी बघा ठीक आहे. तुम्ही मुघल राजाचा तुम्ही विरोध करत असेल, आम्ही त्यांना काही बोलत नाही. तुम्ही जर त्यांच्याबद्दल बोलत असाल, पण तुम्ही चादरसाठी तर तुम्ही कमी हे करा. चादर जे आहे त्याच्यावर धार्मिक आयते लिहिलेले आहे, हे सर्व बोलत असता सुद्धा ते ऐकलं नाही. अंजुमजी, आता याच्याबद्दल तांत्रिक अडचण अशी आहे अंजुमजी की अधिकृतरित्या राज्य शासन हे कोणत्या डॉक्युमेंटचं अधिकृत ऑथरायझेशन आहे आणि स्वतः गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे की अशी कोणती आयत वगैरे इस्लामिक प्रतीक असलेली चादर जाळली गेली नाही, ती एक हिरवी चादर होती. आणि तुम्ही जे व्हिडिओ बघताय ते मी सुद्धा बघितले, त्या व्हिडिओमध्ये फक्त पायाच्या पातळीचं शूटिंग दिसतंय. तो व्हिडिओ तिथलाच आहे का किंवा काय, या गोष्टीच्या बाबतीत आपण अगदी सांभाळून काळजीपूर्वक बोललं गेलं पाहिजे, कारण सगळा विषय भावनेचा आहे. मी आनंद दवे आणि त्या बाकीच्यांकडे पुन्हा नागपूरला सुद्धा जातो. आनंद दवे, विषय तुमच्या समोर आहे. तुम्ही रिलेव्हन्सचा मुद्दा मांडत होता, तुम्ही सुद्धा त्यावेळी निवडणुकीमध्ये इच्छुक होता, पोटनिवडणुकीमध्ये, आणि तेव्हा सुद्धा पुण्येश्वर महादेवाचा मुद्दा कसा उपस्थित झाला होता आणि आता तो सगळ्यांना कसा विसर पडला. माझा तुम्हालाही प्रश्न आहे, तुम्ही पण विसरलात, मग कुठे गेला राधा सुद्धा तुझा धर्म? नाही, मी सांगतो, पुण्येश्वराचा विषय फक्त सगळ्यात पहिला आम्ही घेतला. प्रचाराची सुरुवात तिथूनच झाली होती. आणि अगदी परवा 3 दिवसाआधी जेव्हा विश्व हिंदू परिषदेने हा निर्णय घेतला आंदोलनाचा, तेव्हाचे सुद्धा माझे सगळ्या चॅनेलवरचे बाईट आहेत की ही कबर थोडीशी लांब आहे. पुण्यातल्या पुण्येश्वराचं तुम्ही काय करताय? पुण्येश्वराचा विषय आताचा नाही, माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे की किती काय भावनिक मुद्दे घ्यायचे आपण. खबर हा मुद्दा होता का? सुभाषशाह दर्गा काढण्याची सुभाषशाह दर्गा एक मिनिट, सुभाषशाह दर्गा काढण्याचा सुप्रीम कोर्टाचा निकाल येऊन 30 वर्ष झालीत, अजून तो दर्गा रविवार पेठेत मध्ये रोज ट्रॅफिक जाम करतोय पुणेकरांची. तुम्ही त्याच्याविषयी काय करणार आहे का? आमचे तो विषय आहेत, आम्ही वेळोवेळी घेत आहोत आणि घेत राहू. आमच्यासाठी तो विषय अनरिलिव्हंट नाही, तो रिलिव्हंट आहे आणि कधी ना कधी ह्या दोन्ही गोष्टीचा निकाल लागणार हे निश्चित आहे. बरं, मी शिर्केंकडे जातो. शिर्केंच्या नंतर पुन्हा मी निमदेवनकडे जाईन. शिर्के जे आता जे झालं ते दुर्दैवी घटना घडली, कोणीच त्याचं समर्थन करत नाहीये, पण याचे सारखे 2 कंगोरे आणण्याचा प्रयत्न होतोय की एकाच बाजूने फक्त ठिणगी पेटली नव्हती, कुठे ठिणगी होती तर कोणीतरी इंधन सुद्धा आणलं होतं. तुम्ही एक सामान्य नागरिक म्हणून, आता नागपूरकर म्हणून तुम्ही कसं बघताय याला? जो हिंदू मुस्लिम चित्र देण्याचा, रंग देण्याचा प्रयत्न होतोय त्याच्याशी आपण सहमत आहात का? आपलं काय मत? कसं आहे की बरेच लोकांनी चर्चेतून सांगितलं की ती हिरवी चादर होती, त्याच्यावर कलमा लिहिल्या होत्या, पण अशा प्रकारचं काही नव्हतं. मला सांगा, कलमा असेल समजा आणि हिरवी चादर होती आणि त्याच्यावरून हा एवढा गदारोळ करायचा आणि हिंदूंचेच घरं जाळायचे, हिंदूंच्याच लोकांवर आघात करायच्या, त्यांच्या गाड्या फोडायच्या, हे कुठे सांगितलंय? कोणत्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे? हिंसाचार करणे हे सांगितले आहे का? आम्ही जेव्हा माल्यार्पण केलं छत्रपती शिवाजी महाराजांना आणि जयघोष केला तर त्यांनी शिवागाळ केली या सगळ्या गोष्टीला, हे कुठे मान्य आहे? म्हणजे तुम्ही एकीकडे सांगायचं की आमच्या भावना दुखावल्या, पण तुम्ही ज्या दुसऱ्या पद्धतीने लोकांच्या भावना दुखवत आहे, आम्ही तर कसं काही केलंच नाही. तुमच्या भावना दुखावल्या म्हणून तुम्ही लोकांच्या घरावर चालून गेलात, लोकांचं नुकसान केलं, या सगळ्या गोष्टी घडल्या. हे वाईट आहे ना, दुर्दैव आहे ना. आजही आमचे संबंध चांगलेच आहेत, मुस्लिमांशी संबंध आहे नाही असं नाहीये, चांगले. शिर्केंचा मुद्दा अगदी बरोबर आहे. समजा भावना दुखावल्या असल्या तर एखाद्याच्या घरावरती धावून जाणं याचा कोणालाही अधिकार दिला नाही. शिर्केंच्या मुद्द्याशी 1000% 100% सहमतीच आहे. मी निमदेवांकडे जातो, कारण शेवटची 2 प्रतिक्रिया मला ठाकरेंची पण घ्यायची आहे. बराच काळ मी त्यांच्याकडे गेलो नाही. नेमदेवजी, आता विषय असा आहे की जसं मगाशी मुनगंटीवार सुद्धा म्हणाले की असे विषय निरंतर असतात, चिरंतन असतात. मग तो अफजल खान थडग्याच्या भोवतीचं बांधकाम असो, तो बाबरी मशीद राम मंदिराचा मुद्दा असो, अनेक वर्ष लागतात, दशकं लागतात. म्हणजे आता थोडक्यात संघाने पॉज बटन दाबलेलं आहे, पुढचं पुढे, असा अर्थ घ्यायचा का? सुनील आंबेकरजी जे बोलले ते मी ऐकलं. त्यांना जो विशिष्ट प्रश्न विचारला गेला त्याचं उत्तर त्यांनी फक्त दिलं की हा मुद्दा प्रासंगिक नाही, बाकी त्यांनी कुठलीही स्पष्टता केलेली नाही. आणि
संघ अशा भानगडींमध्ये कधीही पडत नाही. मी आधी जसं म्हणालो की सांस्कृतिक राष्ट्रवाद जोपासणारी संघ ही संघटना आहे. देशात कुठेही आपत्ती आली तेव्हा जात पात धर्म पंथ भाषा प्रांत काहीही न बघता आपत्तीमध्ये सामान्य निमदेवजी आपल्याच शब्दात सांगायचं तर औरंगजेब थडग नावाच्या भानगडीमध्ये आता विहिंप आणि बजरंग दल पडेल की नाही पडणार? संघ तर पडत नाहीच आहे, तुम्ही म्हणाला ते मान्यच आहे. मग अशी भानगड असेल तर भानगडीपासून सामान्य माणसाने लांब राहावं. संघाने असं कुठेही म्हटलेलं नाही आणि संघाचे स्वयंसेवक सुसंस्कृत असतात आणि बाकीचे असंस्कृत असतात असाही कुठे मुद्दा नसतो. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल हे हिंदूंच्या रक्षणासाठी काम करत असतात आणि हिंदू हा सहिष्णू आहे, कधीही कोणावर स्वतःहून आक्रमण करत नाही. परंतु स्वसंरक्षणार्थ जर तयारी करायची असेल तर काळाची पावलं ओळखून हिंदूंना समर्थपणे उभं राहावं लागेल. मला ठाकरेंची शेवटची प्रतिक्रिया घ्यायची. ठाकरेजी, आता यापुढे मार्ग आपण कसा पाहताय? सध्या तरी वातावरण निवळताना दिसतंय आणि शेवटी प्रत्येकाच्याकडे शांतता नांदावी हेच आपली अपेक्षा. तुम्ही काय सांगाल शेवट करताना? मला असं वाटतं की नागपूर शहर हे सर्व धर्म समभावाचं प्रतीक शहर आहे. या शहरामध्ये हिंदू मुस्लिम एकोप्यानं राहतात. आत्ताच होळी झाली, पवित्र रमजानचा महिना चालू आहे आणि एकोप्यानं सगळ्यांनी आपले सण केलं. समोर येणारा गुढीपाडवा आहे. तर मला असं कुठंच वाटलं नाही की हिंदू मुस्लिम कधी भांडतात. आता याच्यामध्ये दोन्ही लोक ज्यांनी आंदोलन केलं मग ज्यांनी हा राडा केला याचं मी कधीच समर्थन करत नाही. हे चुकीचं आहे. जो राडा करणं, पोलिसांना मारणं किंवा घरं तोडणं कोणाचं हे शोभणार नाही. परंतु सगळ्याच लोकांना त्याच्यात गुंतवून चालणार नाही. कारण की नागपूरचं कल्चर आहे की आम्ही सगळे सोबत वर्षानुवर्षापासून आणि आताही सोबत राहणार आहोत. आणि सगळ्या जनप्रतिनिधींची जबाबदारी आहे की ही प्रतिनिधींची जबाबदारी आपण सगळे पाळाल याची खात्री आहे नागपूरमधल्या सगळ्या संघटना. आणि मला निमदेवांचं पण कौतुक वाटतंय. निमदेवांनी स्पष्टपणे सांगितलं की अशा भानगडीत कोणी पडणार नाही, संघ अशा भानगडीत पडत नाही. हे खरंच आहे. औरंगजेबाचं थडगं खोदून काढा. तिकडे सुनीता विल्यम्स आणि तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या चमत्काराने आपल्याच वंशाची, भारतीय वंशाची सुनीता विल्यम्स आज येते. तो देश केवढी प्रगती करतोय. आपण मात्र भूतकाळात रमायचं नाहीये. थडग्यांच्या भानगडीत पडू नये हे निमकरांचं वाक्य माझ्या मते हेडलाईनच झाली पाहिजे या कार्यक्रमाची. थडग्यांच्या भानगडीत पडता कामा नये. संघ पडत नाही, इतर कोणी पडता कामा नये. थेट जाणार आहोत पोल सेंटरकडे. आपण जो प्रश्न विचारला होता त्याच्याबद्दल लोकांचा प्रतिसाद काय आला थेट जाऊयात पोल सेंटरवरती. पहिल्यांदा पाहूयात किती प्रतिक्रिया आलेल्या आहेत. आपला प्रश्न होता आणि त्याला किती प्रतिक्रिया आलेल्या आहेत आपण पाहूयात माझा पोल सेंटरवर. औरंगजेबाचा मुद्दा या घडीला संयुक्तिक नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं टोचले कान. संघाच्या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का? प्रतिक्रियाला 25,077% होय म्हणतायत. लोकांचंही हेच म्हणणं आहे की सध्या संयुक्तिक नाही आणि नाही म्हणतायत 23%. मात्र बहुमत आहे की सध्या औरंगजेबाचा मुद्दा संयुक्तिक नाही. कामाचे अनेक मुद्दे आहेत आणि मगाशी सुद्धा चर्चेत हाच मुद्दा उपस्थित झाला होता की असल्या भानगडीत समाजानं पडता कामा नये. तेच करूया, पुढे जाऊया, भविष्याकडे पाहूया आणि तुर्तास आपण मात्र इथे ब्रेक घेऊया आणि थांबूया. पादरा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.